तर नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मी वेदांत या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आम्ही टेमीनाकाला जातो आहे दुर्गेश्वर देवीच्या दर्शनासाठी. तर तुम्हाला दाखवतोच, जेवढा दाखवता येईल तेवढा, कारण तिथे खूप गर्दी असते आणि जत्रेमध्ये मजा येणार. काय माहिती काय तुम्हाला दाखवतो, मज्जा येणार आहे खूप. मित्रांनो, आपल्या आनंदीकर साहेबांनी 1978मध्ये या साली नवरात्री उत्सवाला सुरुवात केलेली आणि आपण बघायला जाणार आहे मस्तपैकी. कसा मज्जा येणार. आज माझं स्वप्न पूर्ण आहे. स्वप्न. आणि पप्पा मम्मी तिकडे तयारी करत आहेत. तयारी झाली की आम्ही निघू. तर थोड्या मिनटातच आता काहीतरी वाजलेत, आय थिंक 1941 झाले, 9:41. आणि निघताना तुम्हाला सांगेन किती वाजता निघाले. बघा 9:41 झालेत. चला मित्रांनो, आम्ही जाणार होतो अशा प्रकारे. आज जोरात पाऊस आलेला आहे आणि आता आम्ही रिटर्न घरी चाललो. परत आता उद्याचा प्लॅन. आता उद्या जाणार आम्ही. पाऊस आहे बिचारा पप्पाच्या मुळे झालेला आहे. गुड्डी बिचारी. तुम्ही बघितलं सर, गुड्डी कशी खुश होती आणि तिचं रिॲक्शन बघा अशा प्रकारे. एवढी पप्पाचं रिॲक्शन काय बोलू नाही शकत, नेहमी तसं असतो. म्हणून मी क्लासला जात असतो. जोरात पाऊस आलेला आहे. 2 days later. त्या दिवशी आम्ही आलोच नाही, म्हणजे आम्ही निघालेलो पण पाऊस आलेला. म्हणून आज परत एकदा. आज किती तारीख आहे पप्पा? आज 29 तारीख. 29 तारीख. आम्ही परत निघालेलो आहे आणि आज पाऊस नाही आहे फायनली. आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो ना, राहतो ह्या आमच्या परिवाराचे रक्षण करणारी गावदेवी माता, तिच्या आम्ही आता दर्शनासाठी आलेलो आहे. ही बघा माझी टीचर पण आहे तिकडे. तर आता आणि मग नंतर टेमीनाक्याला जाणार आहे. तिथून दर्शन मस्त घेऊन झालं. चप्पल काढते. कुणाची गुड्डी आता कशा वाटते? परत एकदा येते. तर इथे पायापर्यंत झालेलं आहे. इथे सगळे भेटून काय करतात माहिती नाही. ही बघा आमची टीचर तिकडे हाय करत होती. आता
यो पप्पा. पाच मिनिटं थांबते. मित्रांनो तिथं दर्शन झालेलं आहे माझा घेऊन आणि मम्मी आता तिकडे हल्दी कुंकू करते ते तुम्हाला दाखवतो. आणि आता ह्याचा हल्दी कुंकू झाला ना टेमी नाक्याला जाणार आहे आम्ही. टेमी नाक्याची पण देवी दाखवतो तुम्हाला. एक्झाम आली माझी 9 तारखेला आणि अभ्यास काय आपण अभ्यास नाही अभ्यास काय नाही झालं आहे माझा. पप्पांकडे जाऊन बघून येतील ते आता. चला तिकडे जाऊया. बघा आले मम्मी. टीचर काय बोलली? हां हां तिला मी विचारलं नसरा कसा ना बोलवलं त्यांच्या इथल्या बायका आल्यात. मग मला मी बोलले आम्ही इथंच राहतो ना, मी तर ओटी करायला. मग ती विचारलं कुठं राहता वगैरे. फायनली आता कुठे चाललंय? या प्रकारे आता खुश झालेलं आहे. काय खुश झालेलं आहे. लांबून लांबून बेल वाजवून लाईन तिकडून अशी 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 आहे.
लॉक सिस्टीम आहे म्हणजे पूर्वी लॉक बसायचे या लाटीला लॉक म्हणजे इथं हा लॉक वरती तो लॉक असं आहे. मंदिराची वॉरंटी आहे 1500 वर्ष. 1500 आणि घ्यायला सिमेंटचा हे काय नाही. सिमेंट आणि हे नाही. चॅनल आहे. मी तुम्हाला देऊ का गुरुजी? गुरुजी देऊ का? सांगतील का ते? हां मग चला. हो साहेब. गाव आता थोड्या मिनिटात आपण जराशी माहिती घेऊया काकांकडून. आपण केलेलं आहे तर जुन्या नमस्कार, मी पंडित केतन पाठक गुरुजी आहे. हे श्री प्रति तुळजापूर असणारं तुळजाभवानी मंदिर ठाण्यामध्ये 5 पखाडी गणेशवाडी या ठिकाणी आहे. 30 एप्रिल 2025 या दिवशी अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावरती या मंदिराची प्रतिष्ठापना झाली. हे जे मंदिर आहे हे मंदिर संपूर्णपणे काळ्या पाषाणाचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये सिमेंट, वाळू, चुना, लोखंड काहीही मिक्स नाही. हे जो मंदिराचा दगड आहे या दगडाला काळा पाषाण म्हणजे कृष्णशिळा असं म्हणतात. त्याचप्रमाणे या मंदिराचा जो दगड आहे या दगडाला कोणत्याही प्रकारचा जॉईंट नाही आहे. हे अखंड असं दगड आहे. हे शिल्प आहे. हे कर्नाटकमधलं विजयवाडा इकडनं या मंदिराचा दगड आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाला. 4 वर्ष या ठिकाणी कारागिरांनी या मंदिराला पैलू पाडण्याचं काम केलं आणि हे जे मंदिर आहे हे जमिनीमध्ये 50 फूट खोल असं या मंदिराचा फाउंडेशन म्हणजे पाया आहे. आणि अशा पद्धतीने या मंदिराची स्थापना झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते 30 एप्रिल 2025 या दिवशी या मंदिराची प्रतिष्ठापना झाली. नाशिकवरून या ठिकाणी वैदिक ब्राह्मण आले. त्यांनी या मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा विधी केला आणि या मंदिराची सुरुवात झाली. या मंदिराला प्रति तुळजापूर असं म्हणतात कारण की ज्या लोकांना तुळजापूरपर्यंत जाणं शक्य नाही आहे ते सगळे भाविक या ठिकाणी येतात, नवस सांगतात, त्यांचे सगळे नवस या ठिकाणी पूर्ण होतात. त्यामुळे या ठिकाणी भक्तांची असं म्हणणं आहे की या ठिकाणी ही आई भवानी ही सगळ्या भक्तांना पावते. आमच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात. आता बघा या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की प्रति तुळजापूरला का म्हणतात तर मुख्य तुळजापूर मंदिराचं जे काही वार्षिक कार्य आहे हे सगळंच्या सगळं वार्षिक कार्य या ठिकाणी होतं. त्याचप्रमाणे नवरात्रीच्या घटस्थापनेपासून तर दसऱ्याच्या सीमोल्लंघनापर्यंत सगळं जे कार्य आहे हे तुळजापूरप्रमाणे त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेप्रमाणे अगदी तंतोतंत या ठिकाणी केलं जातं. म्हणून या ठिकाणी याला प्रति तुळजापूर असं म्हणतात. रोज या ठिकाणी हजारो भाविक येतात. दिवसाला कमीत कमी 20 ते 25 हजार पब्लिक या ठिकाणी भाविक भक्त दर्शनाला येतात. अतिशय मनोभावे त्यांची या ठिकाणी सोय ठेवली जाते. अतिशय नम्रतेने सगळे लोक दर्शनाला लाईनीमध्ये येतात. शांततेत सगळ्यांचं दर्शन या ठिकाणी पार पडतं. आई भगवती या ठिकाणी सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण करते. म्हणून या मंदिराला प्रति तुळजापूर असं म्हणतात. गुरुजींनी माहिती दिली. थँक्यू गुरुजी. काय करतात आभारी. चला अशी मस्तपैकी चांगली माहिती भेटलेली आहे आणि हिला पण काहीतरी भेटलं गिफ्ट. काय माहिती. हॅलो मित्रांनो, या देवीचं दर्शन झालेलं आहे. मला मस्त माहिती. मजा आली. हिला काय भेटलं आहे काय केलं आहे हल्दी कुंकू. ते सवासणी पुसतात ना आता नवरात्रीमध्ये हां. तर तिथं एक बाईने तिला पुजला. काही बुद्धी ते आपण बावल्याचं तर तुम्हाला एवढी सगळी माहिती ऐकून कसं वाटलं, कशी वाटली माहिती ते कमेंटमध्ये मला सांगा तुम्ही. आता देवी नकलं जातं आहे जत्रा. ही बघा साठी
टेमी नाक्याला जातोय. हा मस्त वेगळी अशा प्रकारे जाम खुश आहे. तर मित्रांनो आता एक्झाम आलेली आहे 9 तारखेला आणि माझा अभ्यास काय झालेला नाही अशा प्रकारे आणि मी फिरतोय बघा. अशा प्रकारे हा फेल झाला तर याला काय आयफोन नाही भेटणार आहे. आणि ही जी एक्झाम तुझी कशी एक्झाम? तिचा अर्धा अभ्यास झालेला आहे हा आणि अर्धा बाकी आहे. ओरल एकदम 4 तारखेपासून चालू आहे तिची स्टार्ट. कधी आहे हिची ओरल आणि एक्झाम कधी आहे मग? एक्झाम नाही माहिती. 4 ऑक्टोबरपासून सुरू तिची स्टार्ट एक्झाम. ओरल झाली की लगेच रायटिंग. काय मी करीन पण एक ट्रॅफिक सोडली आणि आता दुसरी ट्रॅफिक लागलेली आहे अशा प्रकारे. तुम्ही काय 4 व्हीलर घेऊन येणार होतात? 4 व्हीलर शिवाय जागा नाही आता भेटत या 4 व्हीलर सीझनमध्ये. एवढी ट्रॅफिक असते. हां काय आम्ही सकाळचा येतो झोपायला गार्डनमध्ये झोपेलो आम्ही. मित्रांनो आम्ही फायनली टेमी नाक्याला पोचलेलो आहे. दोघा पप्पा आणि गुड्डी तिकडेच आहे आणि इकडे आम्ही दोघं. हां इथून जत्रा स्टार्ट झाली. इथला थोडी ना म्हणून ठेवत नाही मग मला पण. चला ठीक आहे 150 का दो उठा 10 रुपये फुल उठा 10 रुपये फुल उठा. 30 रुपये 30 रुपये 30 रुपये. मित्रांनो ही बघा जत्रा. इथे सगळ्या भेटतं. काय काय आहे आपल्या बायकांचं दिसते सामान घरात बिरात वापरतात ना ते असतं ना किचन आहे. कपडे पण आहे तिकडे. ते कानातले असतात ते बॅग आहेत कुठले तरी ट्रान्सपरंट. भांडी बिंडी सगळे भेटतात घरातल्या सगळ्या भेटतं सामान इकडे. हे बघा खेळणी छोट्या पोरांसाठी. ते आता रांगोळी दिवाळी येईल ना रांगोळीचे साचे घेतात ना. आणि हे बघा तुम्ही आता मुखदर्शनासाठी जातोय देवीच्या. तुम्ही बघू शकता कशी सजावट केलेली आहे. तिथे एक शर्ट दाखवत होता 350 रुपयाला.
ते प्लास्टिकचे बादले बिदले सगळे खायला पण इकडे आहे बघा. खायला पण भेटेल सगळ्या जत्रेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे. इथे पुढे जायला भेटेल का माहिती. जाम गर्दी आहे. हो तर आता पप्पांकडे बघा इथे खाली हे घ्यायचे आहेत फुलाचे. मग जाताना तिकडे घेऊ ना कुठे नाही इथं ते घेऊ. चालेल. काय पाहिजे तुम्हाला काय गाडी आहे. ती काय शिकते माहिती आहे बघा ते किती गर्दी आहे. हो मग हे बघ काय तिकडे. मित्रांनो तुम्ही येऊन तर बघा एवढी मज्जा असते ना टेमी नाक्याला. आणि लहान मुलांचे हात पकडा. कारण लहान मुलं हरवण्याची शक्यता म्हणजे चोरी बिरी नाही होत काय किडनॅप नाही, नाही, बिडनॅप नाही. नाही. गर्दी खूप असते. त्या मुलं हरव. गर्दीत मुले तिला काहीतरी आवडलेलं आहे. काहीतरी आवडलंय बघूया. प्राईस बोलतोय. काय कॉस्ट आहे काका? 100. डॉक्टर होते. डॉक्टरचं साहित्य आहे. चल. डॉक्टर नाही आहे. डॉक्टरच अरे, हा तर सगळं आहे. घरचं आहे. अरे हा मेकअपचं आहे. मेकअपचं आहे. हे कुठे बघूया का? पुढे अजून जत्रा फिरूया. पुढे जत्रा अजून पुढे. सगळं बघूया आणि मग घेऊन जाऊया. काय आवडतं का बघू? हा? खूप हेल्दी. नेम प्लेट पण आहे. प्लास्टिक पण साधा आहे एकदम हा. त्याचा खेळण्याचा. मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. थोडी देर थोडी ना सौम्य चारे रुमाल आहे ते 100 रुपयाला किती पप्पा? 4. 100 रुपयाला 4 रुमाल बोलते. उशीची कवरं आहेत. अशा प्रकारे मम्मी बोलते उशीचे कवर आहेत ते. 100ला 4. 100ला 4 होते. मला घ्यायचं आहे. ते पुस्तक कुठले आहेत? अरे हा ड्रॉइंगचे कलर आरो सगळं बोला करतो. तुम्ही तो बघू शकता तर कोंबडीचा पिल्लू दिसतंय. खऱ्यासारखं दिसतंय खूप रिअलिस्टिक. त्याची प्राईस विचार ना. किती? 70 रुपीज. 70 रुपयाला बोलतंय. कोंबड्या पण मारतो. 50 दे. हा? 50 दिला. तर अशा प्रकारे पप्पा बार्गेनिंग करते मस्तपैकी. 50 ठीक आहे. 60ला द्यायला तयार आहे. 60 रुपयाला बोलते ते. कोंबडी घेऊन तर हिचा भाऊ आहे ना तो
छोटा मुलगा तो आरव, तो गावाला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसला असेल, मामाचा मुलगा. गणपतीच्या वेळेला शूटिंगमध्ये दोनदा बोलला ना तो दोनदा. त्याचं नाव आरव आहे. आरव. तो असता ना, तो किती खरेदी केली असते त्यांनी इकडे, जे दिसतंय ते घेतो. त्यांनी खूप खरेदी केली असते. सगळं भरून भरून देतो. खेळणी, ड्रॉइंग बुक, काय भेटेल तो उचलत जातो. काय दिसेल ते उचलतो सगळा. तुम्हाला एकदा दाखवीन, कधी मेळ्यात गेलो ना गावाला, गावाला पण मेळा लागतो ना, तिकडे गेलो ना ते दाखवतो तुम्हाला तो किती खरेदी करतो. इथे सगळ्या प्रकारचे ऑइली तेल बघता पुढे गेलेलं आहे. तेल बघता पप्पाच पुढे गेलेलं आहे. पप्पा हेल्थवरती खूप हे करतो. तुम्ही पण ऑइली पदार्थ घेताना विचार करून घ्या, हां, त्यांचा तेल किती दिवस त्यांनी कढाईमध्ये ठेवलेला आहे, आणि तेव्हा तुम्ही ती वस्तू खरेदी करा. बरोबर बोलतोय तो पप्पा. तेलकट बाहेरचा खाना दुकानातून शोरूममधूनच हे करतो. जेवढा होईल तेवढा तुम्ही घरी बनवण्याचा प्रयत्न करा, ते घरीच खा. तो किती दिवसाचा तेल असतो, किती ते वापरतात, म्हणजे त्यांचाच नाही, पण ते तुम्हाला माहिती नसतं ना, असा किती दिवसाचा ते तेल असतो वापरतात. ते जास्त करून बाहेरचा फूड पॉयझन जास्त करून तर तुम्ही ना अवॉइडच करा ते बाहेरचं खाणं काय असेल ते. जाऊन नंतर ना लहान मुलांची कमी आहे. डिमार्टच्या ट्रॉल्या पण आहेत. हे बघ कांदा शिमला, इथे डिमार्टच्या ट्रॉल्या पण आहे खरेदी करण्यासाठी. डिमार्टच्या ट्रॉल्या पण आहेत खरेदी करण्यासाठी. पाणी तापवण्याचं पण खरंच आहे. दाभोळकरांकडे होता माहिती आहे तो आहे, जार आहे, कपाट आहे रे, पत्र्याचे कपाट पण आहे. पाण्याचा नलाचा इथे सगळे प्रकारचे सगळे भांडी आहेत. ते म्हणते ते पिंकवाला तो स्टोव आहे, स्टोव. बदकचा येल्लोवाला बदक. हे बघा हे सगळं ऐकलं, पाणी प्यायचं. सगळे स्टीलचे आहेत. त्यातला जार कुठे आहे? वरच्यावर लावलंय का? हा, याची 170 बोलतायत. 170 याची 170ला देणार म्हणते. एवढं नाही, नवीन काय वाटत. तुझी नको ना? घेतला मस्त इथे टेडीमेड काहीतरी घ्यायच्यात. ह्याची काय हे 100 रुपये. काय पाहिजे ते घेतला. आवड आहे मस्त चित्र आहे. आपण घरामध्ये लावायचं. मस्त वाटतंय की कलर घे, कलर. हा, पिंक कलर. का दुसरा घेते काय तुला घ्यायचं आहे? काय घ्यायचं आहे बघ, तुला कुठला पाहिजे तो घे. तुला काय पाहिजे ते घे. हा पाहिजे, हा पाहिजे, हा पाहिजे, हा पाहिजे, सांग का ते पाहिजे.
बॅटरी डेड झाली पूर्ण आणि दुसरा फोन बदललेला आहे. त्याची क्वालिटी कशी आहे ती सांगा. खराब असेल खूप, जसं ब्लर दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, चांगली दिसत नसेल. आम्ही आहे ना बावला घेतला, हे बघा किती रुपयाला घेतला हा हो का? हा कितीचा घेतला? 100 रुपये. तो माकड होता ना तो नाही घेतला, हा घेतला गुड्डीने. बघा इथे बांगडे बिंगडे आणि बघा काय पण घेते गुड्डी. ह्याच्यात जायचंय गुड्डी. सगळं चिखल आहे त्याच्यात. चिखल आहे, चिखल आहे खूप आतमध्ये. आपण सोडत नाही. गुड्डी सगळी फासून येते. हवा खूप आहे. काहीच सोडत नाही. आरव धम्माल करून येतो. आरो कपडे बिपडे काय बघत नाही काय पण होते. आरवला काय दिसायची कुठे हे बघा इथे किचन विचन आहे. हे मामाने घेतलेली ना गुड्डीला माऊली, ही वेगळी आहे पण. खालती आहे ना. हां हे बघ आणि ही जरा वेगळी आहे. हे बब्बू बाई. 200 रुपये 200 रुपये बोलतोय. लबुबू काय ट्रेंड आलाय काय माहिती. लबुबू बोलतात, लबुबू. चप्पल चप्पल. इथे सगळा मेकअपचं सामान आहे. पोरांचं कायच नाही काय. हां इथे बेल्ट आहेत हे बघा. पोरांना नाही. हा? गप अभ्यास करायचा असतो. पोरांनी अभ्यास करायचं बोलते हां, मम्मी. त्यांना सांभाळायचं असतं. हे काय आहे? त्याची हवा गेली वाटतं. हे पप्पाला दिलेला बड्डेला ते बॉल सारखं आहे ना, ते काहीतरी त्याची प्राईस आय थिंक जेव्हा गावाला घेतलेलं ना माझ्या बहिणीने, ते काहीतरी 350 काहीतरी झालेली प्राईस. तुला भाजी मला नको. 350 पर्यंत काहीतरी होतं. तर पुढे जाते परत आम्ही. नसला तर बरं. इथे गेल्या वेळी मी मेल्यामध्ये गावाला खेळलेलो गेम, तर इथे मी खेळून बघणार आहे एक गेम. बंदूक भारी दिसते अशा प्रकारे. बघेन मी काय बोलतो. कुठला पण बोल, कुठला पण. किती बोलायचे? रेगुलर जाएगा भाई 50 में. अरे हाँ पर क्या कितना है क्या? एंजॉयमेंट है भाई ऐसे फोड़ने का उसके लिए 50 तक है. बक्षीस बिक्षीस कुछ नहीं. शोध केले हे असंच फोडायचं मित्रांनो. हे बघा नेम शिकण्यासाठी. अरे वर कुठं मग?
ग्रीन कोणता येतो हा तू बी दादाची झाला. अशा प्रकारे मित्रांनो मजा केलेली आहे. बोलण्याची मजा विचारा पप्पा. मला वाटलं काहीतरी प्राईज भेटेल म्हणून मी फोडायला आलेलो. काहीतरी प्राईज ठेवायला पाहिजे, मज्जा आली असती. सर काय ए दे मग आता काय ते भरल्यासारखं वाटतं. पप्पा अजून काहीतरी पाहिजे. मम्मीने काहीतरी बघितला 10 रुपये में वगैरे. जी हाँ 10 रुपये में बॉम्बे का मीना बाजार आपके लिए लेकर आए हैं 10 रुपये में हर माल एकदम लेकर काय बघते 10 रुपये आत्ते आणते ना. आहे जैसे किलो पे 10 चल कुठून पुढे हे सगळं 10 रुपयात आहे. हे काय दिसते ते छोटा छोटा म्हणजे काहीतरी ज्वेलरी आहे, खोटी ज्वेलरी. सगळं 10 रुपयात आहे. आता तुम्हाला जवळून दाखवतो. है 10 रुपये में. जी हाँ सभी प्रकार के कॉस्मेटिक एवं ज्वेलरी आइटम मात्र 10 रुपये में. चांदी सोने से कम नहीं, हो जाए तो भी कोई गम नहीं. मात्र 10 रुपये में दे रहे हैं आपको. काय बोलतायत, हरवलं तरी काय नाही. पप्पा उडून गेला. 10 रुपये में हा बघ इकडे. लेकर आए हैं आपके लिए 10 रुपये में. जी हाँ हमारा आइटम 10 रुपये में, ज्वेलरी आइटम 10 रुपये में. पप्पा इकडे थांबलेले. अरे बाप. अरे जा रे. हा काय इकडे सगळं 10 रुपयाला भेटेल. हे घरातून आले ते वाटतं बनवायला. हा हो घरातून आले. तो मोठा पाळणा असतो माहिती आहे पप्पा. हां हां तो आकाश पाळणा. मम्मीला खोटा बोलूया की आकाश पाळण्यात बसायचे आणि तिथं रिॲक्शन बघायचं. कुठला कडा कडा आला इकडे. कुठला कडा आहे? पुढे बघतो. पुढे कुठे आहे? पुढे पण चमकेरी असेल तासा होतो इथं. आहेत काय पुढे पुढे. हा पप्पा हां प्रँक करूया. मम्मी पप्पा काय बोलते आकाश पाळण्यात द्यायचे का घाबरते. हा हा मम्मी बोलते नको मरू दे. नाही जायचं आज आपण आकाश पाळण्यात बसायला जातो ना. मम्मी बोलते मरू दे. खाली उभी राहशील. परत या दुकानात आलोय. काय बघते काय बघायला आली बघ. मित्रांनो हे काय बाप्पा हे वाईट काय हे काय वाईट हे काय भाज्या ते नाही ते बोलल्या एक गुळाचं कुठलं गुळाचं हे गुळ का. अरे
हे गुळाचेच असतात. 70 रुपयाला आहे. हो. नास. कुठं घ्यायचं मिक्स घ्यायचं मिक्स घे ना. मिक्स म्हणजे हे नाही काय, हे हवे असेल तर तेच घे, बाकी काय घेऊ नको. काय नाही हे आणि ते व्हाईटवाला द्या मिक्स. ते काय साखरेचे वाटतात. अरे पण त्यांनी सांगितले ना ते गुलाचे. मी घालणार पाव किलो. और ये कैसे है काय ओ सोका कर दो ना ये डालो हाँ सोका पूरा कर दो. हिला पण काहीतरी म्हैसूर. मी यातलं हे खाल्लेलं आहे, हे पण खाल्लेलं आहे, हे जरासा खाल्लेला हे पण पण खाल्लेले. मला नाही आवडला. यात ते तुम्ही खाल्लंय, मी हे खाल्ले म्हणजे आम्हाला आवडतच नाही ते, लय गोड असतं. मी हे पण खाल्लंय. हे पप्पाने हे आणलेलं. सगळं गोड असतं. आम्हाला इथले गोड पदार्थ एकदम जास्त चांगले. पप्पाला हे आम्ही आवडतं. दिवाळीत खाऊन खाऊन कंटाळतो. गल. ये फोटो किशन ठेव मम्मीने. दे, पिशवी दे. चलो. त्याला अजून एक काहीतरी घ्यायला लागणार. बसणार आहे. तिच्या एकावर भागणार नाही. अजून तिला काहीतरी अजून काहीतरी पाहिजे. इकडून चाललं पप्पा, इकडे. इकडून तर एकदम सुट्टा सुट्टा आहे. गर्दी आहे. किती? 1800 बोलतोय. आणि हे कसं आहे? ये 1400 का, ये 1600 का, ये लोग 2600 का आएगा साइज. अच्छी साइज एकदम सबसे फुल साइज की सब प्लाई की माल है, एक नंबर ब्रांड. कैसा भी उसको कोई फर्क नहीं पड़ेगा साइज. चांगलं आहे. अगर लेने का तो बोलो. हे बघा, ते परत हे दोघी आलेले आहेत, मम्मी आणि गुड्डी. हेअरबँड बघतात. हे बघा इकडे घ्यायला घेतलेलं ना 100 तर दोन्ही. किचन आहेत सगळे इकडे. अब्बा आपल्यासाठी काहीच नाही इकडे. काहीच नव्हे. पूर आणलेलं आहे तिच्यासाठी. तिचा भरलेला आहे मेकअपनी. इकडं आतून हे करतात. अरे इकडून यायचंय, इकडून जायचंय, तिकडून यायचंय. खूप गर्दी आहे. तुम्हाला वाटलं असेल तिकडून आलो आणि संपली जत्रा, पण हे बघा ही मीनाक्षीची जत्रा म्हणजे जाम मोठी. खूप आहे.
हे गरबामध्ये सगळे घालतात हा इथे मोठी ट्रेन चाललेली आहे आणि पाणी होता एकदम अशी ट्रेन गेलेली होती आता पुढे काय झाला कडा बघतोय ना बघ आंब्याच्या उष्णतेसाठी घालतात हीट पण पोट नाळ वात येत नाही घाम येत नाही दिला पाहिजे का बघ अशा प्रकारे एवढ्या झाडाकडे हा घेत काय तिथं हाड हातात ठेवणार एवढं मोठं हाड हातात ठेवणार हे मित्रांनो कसं वाटते बोला हा कडा घेतलेला आहे असं वाटते सांगा ते नाही आवडले कलर हा जरा भारी वाटला घेतला आहे कितीला घेतला पप्पा 100 रुपये 100 रुपये सांगितलं की तिला 100 कितीला 100 किती घेतात 150 रुपये 170 170 रुपयाला आणि पप्पाने अशी बार्गेनिंग केली आम्ही केलेले आहे पप्पाने 100 मध्ये खरेदी केली 100 मध्ये खरेदी केली याला म्हणतात बार्गेनिंगची पॉवर आता आमच्या मॅडमची परत खरेदी करायची आहे अजून दीदी मॅडमची हो का पाहिजे आमच्या दीदी मॅडमला काहीतरी पाहिजे डंपर किती डंपर डंपर घेते हे आमच्या मेवण्याच्या मुलाला तो काय नाही आरवला मामाचा पोरगा आहे ना तो 100 रुपये पप्पानी गेल्या वेळी काहीतरी बड्डेला JCB घेतला ना तो आपला रिमोटवरचा असतो ना तो असं घेतला. चालतो आणि ती माती टाकायची होती हा हा जीप दाखव कुठली घेतलीस हे जीप दाखव ना कुठली घेतली हे घेतलं हा घेतलाय आणि ती जीप कुठे आहे इतना क्वालिटी हल्का नहीं है कि एक बार पस गया तो हे कितीला बोला रेटिंग पैड है 100 रुपये कितने का भाई सब का 100 रुपये दिखा ना जरा टैप दिखा ना भाई आज घे आज हा घेऊ डंपर घेऊ कि तू मिटा सकती है JCB मध्ये भरायला हा तर माझ्या बहिणीला हा पाहिजे टॅप पाहिजे हिला 100 रुपये हिला ब्ल्यू कलर पाहिजे पिंक कलर नको आहे हे तर होता तो भाई क्या करेगा झाली घरी चला होने वाला कुछ भी नहीं आता घरात संपलं आता घरी मम्मी काय घेते बांगड्या किती वाजले 9:19 झालेत आता करायचं हे बघा गाड्या आहेत कसे
याची काय प्राईस? 200 हेलिकॉप्टर उड़ता है क्या 200 प्राइस आहे बोलतायत. प्रेस करने पे चलेगा तो हेलीकॉप्टर दिखाओ वो कितने का हेलीकॉप्टर चाबी 100 रुपये का, हेलीकॉप्टर 300 रुपये का, चार्जिंग वाला सेंसर पे भी चलेगा, रिमोट पे भी चलेगा. कैमरे का उसको 200 बोलतायत. कुठले ही कैमरा ही 1000 हा सगळेच. इससे कुछ होगा मेटल आहे मेटल साधा आहे ते ठेवून ठेवून दे. डिफेंडर चाय मोबाईल का पाहिजे कुठली आहे नाव नाही माहिती मला. चल कमेंटमध्ये नाव सांगा तुम्ही, मी काय चुकीचं बोललं असेल तर. फिरायला असं घ्यायचं. कुठून जायचं आहे? हो मॅडम इकडं इकडे बाहेर मॅडम मम्मी इकडून जायचं आहे पाठवून. घरी परत चाललेलो आहे. माझी मेमरी फुल झाली मोबाईलची. हे बघा तर मित्रांनो माझी मेमरी पूर्ण फुल झालेली आहे आणि जत्रा खूप मोठी आहे, अजून पुढे आहे. काय तुम्हाला वाटत असेल मी पकवते, पण माझी जाऊन मला माझी पूर्ण मेमरी फुल झाले. कशी तरी व्हिडिओ काढते 2-3 डिलीट करून आणि आता बाहेर पडते आम्ही. आणि देवीचं दर्शन घेतलं लांबून. चला तिथून आम्ही आलो ना पहिला, तिथून परत आता बरंच चालले. म्हणजे पहिला कायच नव्हतं मला आता या पकडे मला हा विजय घेतोय. हा तिथे म्हणजे मम्मी आलो आता इथून. आता कायच नव्हतं ना आता जास्त. म्हणजे खायचे सगळे गाडी झालं. हो नाम घ्यायचं मी वेदांत यूट्यूब MEE आणि वेदांत. तर मित्रांनो फायनली घरात आलेलो आहे आणि हे बघा असं दाखवता. आणि हा कसं आहे माहिती आहे, याच्यात ते लोखंडाचा जो चुरा असतो ना आणि हे लोचिंबग आहे. ह्यांचे सगळे शेप. मित्रांनो फायनली घरी आलेलो आहे आणि खूप मजा आली जत्रेत. सांगू इथे आता अनबॉक्सिंग करते. माझी बहीण आहे, सगळे गिफ्ट हे आणलेत खेळणी ते दाखवते आईला काय काय आणलं आहे. बघा मी पण कडा आणला आईला दाखवलं. आईला प्राईज विचारली, तिला खोटा बोललं जरा, बोललं 300 रुपयाला भेटला. आणि बाई सांगू तिला माहिती आहे, ती बोलते की 100 रुपयाला असेल आणि बरोबर बोलली ती. मी ते तरी फसवला तिला, बोललं 300 रुपयाला. नंतरला बोललो, मग ती बोलून बोलली 50 रुपयाला असेल आणि मग नंतरला बोललो की 100 रुपयाला आहे. कसं समजलं काय हे बघा इकडे दाखव. हे बघा लिहून दाखव. पेन. कसं आहे माहिती आहे, हे आहे ना हे बघ, हे चिंबकचं हे लोखंडाचं चुरा आहे याच्यात हा दाबायचा. आयर्न. आणि हे मॅग्नेट आहेत. हे मॅग्नेट असं लावलं ना कसं हे चुरा आहे ना असं. पाऊस आला पाऊस आला. कॅमेरा बंद करून झालं की काय काय माहिती काय आला. अरे आम्ही निघालो तेव्हा नव्हतं, आता लगेच आला. काय माहिती म्हणजे म्हणूनच कॅमेरा बंद आला वाटतं. हे समज याची चार्जिंग संपली नसती तर आपण भिजलो असतो.
सांगू मित्रांनो काय झालं, आता पाऊस आलाय. जर समजा माझ्या कॅमेराची म्हणजे हे जी आहे ना काय झाली, बॅटरी लो झाली, बॅटरी डेड झाली आणि तो दुसरा मोबाईल आहे ना त्याची मेमरी फुल झाली आणि त्याची शूटिंग पण तुम्ही बघितली असेल. नंतर आता व्हिडिओमध्ये तुम्ही बघितली असेल कशी आले त्याची. दुसऱ्या मोबाईलची एवढी चांगली नाही आहे. देवीची प्रसाद खायला या. ओके. हां हां लड्या खायला या. तिथे अनबॉक्सिंग करताय ते काय काय आणलंय ते आईला दाखवतायत. आपण अभ्यास पण करू शकतो. तू अभ्यास करते? मग याच्यावरती अभ्यास नाही करणार मला नाही. माहितीच नव्हतं तू अभ्यास पण करते. मेमरी फुल झाली, नाहीतर तुम्हाला सांगू जाम मोठी जत्रा आहे पुढे पण आता पाऊस आला काय माहीत गुड लक असेल म्हणून चार्जिंग संपली मोबाईलची दोन्ही पण. आणि वाचलो आम्ही. आता भिजलं असतं, छत्री बित्री काय नेला नव्हता. काही वाटतच नव्हतं की आहे ना पाऊस पडणार असं वाटलंच नव्हतं. खूप मज्जा आली. बाय बाय. हा बघा आई इकडे एक होता तिकडे घेऊन गेले ती बेडरूममध्ये आईला दाखवायला. तर नमस्कार मित्रांनो, मी एक सांगायला विसरलो तुम्हाला व्हिडिओ बंद करायच्या आधी की आपण जे पाचपाकडेमध्ये राहतो ना तिथे गणेशवाडीमध्ये तुळजापूर नावाचा एक मंदिर आहे, म्हणजे नवीनच बनला आहे, तो उभारण्यात आला आहे. तुळजाभवानी देवीचा दर्शन घ्यायसाठी गेलेलो. तर तिकडे फोटो काढायला जास्त भेटले नाही कारण एवढे सगळे भक्त आलेले, तर तिकडे एवढी गर्दी होती. तर तिकडे लगेच म्हणजे फोटो काढायला एवढा वेळ जातो ना मध्ये. तसे पण मी काढलेत कसे तरी करून. तिकडे गर्दी खूप होती म्हणून काढायला फोटो असे जमले नाही मला. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तिथे जे काकी होते ते मला तेवढेच होते कसे पण करून. मी कसे तरी एक दोन फोटो काढलेत, ते मी नंतर टाकेन व्हिडिओमध्ये, तर तुम्ही बघा. चला बाय.